नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी परिणिता हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. सर्वंकष विचार आणि ठोस कृती यांना प्राधान्य देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सचिवांना सूचना. जम्मू काश्मीरमधील सांबा विभागातल्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील घुसखोरी सीमा सुरक्षा दलानं हाणून पाडली. भारताच्या शांतता प्रक्रियेला पाकिस्ताननं सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईकची शक्यता. लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांचा इशारा. 2011च्या एअर इंडियाच्या कथित सॉफ्टवेअर खरेदी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल. देशभरात मकर संक्रांत, पोंगल आणि बिहूचा उत्साह. राष्ट्रपती पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. सर्वंकष विचार आणि ठोस कृती यांना प्राधान्य देण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नव्या कल्पनांचं सरकार नेहमीच स्वागत करेल, त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांनी सतत वेगळा विचार करण्याला प्राधान्य द्यावं असं ते म्हणाले. केंद्र सरकारच्या सचिवांच्या 2 गटांसोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री आणि नीती आयोगाचे अधिकारीही उपस्थित होते. पंतप्रधानांनी स्थापन केलेल्या सचिवांच्या सर्व 9 गटांनी कामाचं सादरीकरण या बैठकीत केलं. जम्मू काश्मीरमधल्या सांबा जिल्ह्याला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील घुसखोरीचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलानं हाणून पाडला. काल रात्री 9च्या सुमाराला जवानांना काही संशयास्पद हालचाली आढळल्या. अंधाराचा फायदा घेत 4 ते 6 दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते. त्यांना प्रतिबंध केला असता त्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. त्याला 10 जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्यानं घुसखोरांनी माघार घेतली. यात काही संशयित घुसखोर ठार झाल्याची शक्यता सीमा सुरक्षा दलानं वर्तवली आहे. त्याशिवाय पोलीस यंत्रणांनी गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात टाकलेल्या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दारुगोळा तसंच शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली आहेत. भारताच्या शांतता प्रक्रियेला पाकिस्ताननं सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईकची शक्यता फेटाळता येणार नाही असा इशारा लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिला आहे. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. दहशतवाद आणि छुप्या युद्धाचा आपल्या देशाच्या धर्मनिरपेक्ष चौकटीवर परिणाम होत आहे असं लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सांगितलं. सैन्य दलाच्या सहकार्यामुळे जम्मू काश्मीरमधली परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आल्याचं ते म्हणाले. यावेळी रावत यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या व्हिडिओबाबत पत्रकारांशी संवाद साधला. लष्कर मुख्यालय आणि प्रादेशिक मुख्यालयात सूचना आणि तक्रार पेटी ठेवण्यात येणार असून या पेटीत तक्रार टाकली तर त्या तक्रार दूर केली जाईल असं ते म्हणाले. समाज माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. देव आणि संतांच्या छायाचित्रांमध्ये काँग्रेस पक्षाचं चिन्ह दिसत असल्याच्या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दाव्याविरोधात उत्तर प्रदेश भाजपानं निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. भाजपचे विधान परिषदेचे माजी सदस्य श्यामनंदन सिंग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची लखनौमध्ये भेट घेतली आणि राहुल गांधी यांच्या विरोधात कारवाई करण्याची विनंती केली. यावेळी राहुल गांधी यांच्या वक्तव्याची ध्वनी चित्रफीतही त्यांनी आयोगाला सादर केली. राहुल गांधींचं हे वक्तव्य म्हणजे धर्म आणि जातीच्या नावावर मतं न मागण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग आहे असं भाजपचं म्हणणं आहे. अवैधरित्या 225 करोड रुपयांच्या कथित सॉफ्टवेअर खरेदी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं काल जर्मनी फर्म तसंच आयबीएम कंपनीसह एका अज्ञात एअर इंडियाच्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे सॉफ्टवेअर 2011 साली एअर इंडियासाठी जर्मनीच्या कंपनीकडून खरेदी करण्यात आलं होतं. निविदेच्या योग्य प्रक्रियेचं पालन न करता एअर इंडियानं हे सॉफ्टवेअर खरेदी केलं होतं. केंद्रीय सतर्कता आयोगाच्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला. 2008 सालच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर देशात दहशतवादी कारवाया घडवून आणणं, विविध धर्मियांमध्ये तेढ निर्माण करण्याचा कट रचणं तसंच अशा आरोपांवरून दिल्लीतल्या विशेष न्यायालयानं लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अबू जुंदाल विरोधात खटला सुरू केला आहे. विशेष न्यायालयात काल जुंदाल विरोधात विविध कलमांअंतर्गत आरोप दाखल करण्यात आले. या प्रकरणाची पुढली सुनावणी 31 जानेवारीला होणार आहे. देशभरात आज मकर संक्रांत आणि बिहूचा सण उत्साहात साजरा केला जातोय. उत्तर भारतात मकर संक्रांत, तमिळनाडूमध्ये पोंगल, गुजरातमध्ये उत्तरायण, आसाममध्ये बिहू अशा नावांनी पूर्ण श्रद्धाभावनेनं हा सण साजरा होतोय.
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या दिवसाला मकर संक्रांत म्हणून संबोधलं जातं. या दिवशी लोक एकमेकांना तिळगुळ देऊन शुभेच्छा देतात. पोंगलच्या दिवसात तमिळनाडूमध्ये जल्लीकट्टू हा खेळ खेळला जातो. मात्र बैलांना पकडण्याच्या या पारंपरिक खेळावर काही काळापासून बंदी आणल्यामुळे शेतकरी वर्ग आणि स्थानिकांकडून याचा निषेध व्यक्त होतोय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नव्या दमाच्या पिकांमुळे झालेला आनंद आणि उत्कर्ष या सणांमुळे व्यक्त होतो, असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. संक्रांत, पोंगल आणि बिहू हे सण देशभर साजरे होतात आणि त्यामुळे लोकांच्या जीवनात आनंद येतो. हेच वैविध्य हे भारताचं बलस्थान आहे, असं पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काच मिश्रित मांजावरची अंतरिम बंदी उठवायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला. या मांजावर काचेच्या चुऱ्याचं आवरण असल्यानं तो घातक असल्याचं सांगत राष्ट्रीय हरित लवादानं त्यावर देशव्यापी बंदी घातली होती. गुजरातमधल्या मांजा व्यापाऱ्यांना त्यातून सवलत हवी असेल तर त्यांनी हरित लवादाकडे दाद मागावी, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. एसी बंद करो तिवारी सर. हेलो, एसी बंद करो. हाँ. मकर संक्रांतीनिमित्त नागपुरातील बाजार पतंगांनी सजले आहेत. मकर संक्रांतीच्या वेळी पतंगबाजीला उधाण येत असल्यानं पतंग आणि मांजाची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. पतंग उडवण्यासाठी लागणाऱ्या 4 तार, 6 तार, 9 तार, 12 तार तसंच बरेली या मांजांची खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी झालेली दिसतीये. यंदा 1 रुपयापासून ते 800 रुपयांपर्यंत किमतीचे पतंग बाजारात दिसून येत आहेत. त्यामध्ये स्पायडरमॅन, बॅटमॅन, छोटा भीम, अँग्री बर्ड तसंच विविध चित्रपट आणि अभिनेते यांची चित्र असलेल्या विविध आकारातील पतंगांचा समावेश आहे. नागपूरमध्ये नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी आहे. या मांजामुळे पशुपक्ष्यांसह अनेकांचे जीव धोक्यात येत असल्यानं हा मांजा वापरू नये असं आवाहन युवा चेतना मंचाच्या वतीनं करण्यात आलंय. नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर पोलीस लक्ष ठेवून असून त्याबाबत कडक कारवाई करण्यात येत आहे. देशातल्या 5 राज्यांमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे 1 फेब्रुवारीला सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी करायला काल सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. जनहित याचिकेला आधार देणारी कागदपत्र तसंच कायदेशीर तरतुदी सादर कराव्यात असे निर्देश सरन्यायाधीश JS खेहर आणि न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांच्या पीठानं काल वकिलांना दिले. तसंच कुठल्या तरतुदींचं उल्लंघन झालंय हे देखील स्पष्ट करावं असं न्यायालयानं म्हटलं आहे. या जनहित याचिकेवरची पुढली सुनावणी आता 20 जानेवारीला होणार आहे. दारिद्र्य रेषेचे निकष निश्चित करण्यासाठी नीती आयोग लवकरच तज्ज्ञांची समिती नियुक्त करणार आहे, असं काल आयोगाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं. दारिद्र्य रेषेच्या निकषांसंबंधी राज्यांमध्येही सुसूत्रता नाही. आतापर्यंत त्यासाठी सरकारनं तज्ज्ञांची समिती कधीच नियुक्त केली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नीती आयोगाच्या प्रशासकीय समितीची पहिली बैठक झाली. त्याचवेळी दारिद्र्य निर्मूलनासाठी आयोगानं धडक कृती कार्यक्रम हाती घेण्याचं आवाहन मोदी यांना केलं होतं. सध्या दारिद्र्य रेषेचे निकष सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीनं निश्चित केले आहेत. यानुसार शहरी भागात जर एखादी व्यक्ती 33 रुपये 33 पैसे आणि ग्रामीण भागात 27 रुपये 20 पैसे दररोज खर्च करू शकत असेल तर अशी व्यक्ती गरीब म्हणता येणार नाही. या निकषानुसार देशातील फक्त 22% जनता गरीब वर्गात अर्थात दारिद्र्य रेषेखाली येते. आता तज्ज्ञांची समिती अभ्यास करून नवे निकष निश्चित करणार असल्याचे नीती आयोगानं काल स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगानं काल समाजवादी पक्षाच्या सायकल या निवडणूक चिन्हावरील निकाल राखून ठेवला. या मुद्द्यावर येत्या सोमवारी निकाल होण्याची शक्यता आहे. 17 तारखेला उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीची अधिसूचना जारी होणार असल्यानं त्यापूर्वी चिन्हाबाबत निकाल लागणं अपेक्षित आहे. सायकल चिन्हावर दावा सांगणाऱ्या समाजवादी पक्षाच्या दोन्ही गटांनी काल निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडली. पक्षामध्ये फूट पडल्यानंतर मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील गटांनी
सायकलच्या चिन्हावर दावा सांगत आयोगाकडे धाव घेतली होती। दोन्ही गटांनी या संदर्भातली कागदपत्रही आयोगाला सादर केली। पक्षाचे खासदार, आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांच्या एकूण संख्येपैकी निम्म्याहून अधिक व्यक्तींचा पाठिंबा असलेल्या गटाचं पारडं या बाबतीत जड मानलं जात आहे। दरम्यान समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अशोक प्रधान यांनी काल भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे। ग्रामीण जनतेला डिजिटल माध्यमातून व्यवहार करता यावेत यासाठी पालघर जिल्ह्यातल्या केळवे इथं डिजिधन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। पालघरचे जिल्हाधिकारी कार्यालय आणि बँक ऑफ बडोदा यांनी संयुक्तपणे या मेळाव्याचं आयोजन केलं होतं। रोकडरहित व्यवहारांचं प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण यावेळी देण्यात आलं। गॅस वितरण कंपनी तसंच अनेक व्यापारी आस्थापनं आणि बँकांचे स्टॉल्स इथं लावण्यात आले होते। जव्हार मोखाडा जिल्ह्यातल्या दुर्गम आदिवासी बहुल भागात अशा व्यवहारांसाठी थोडा त्रास होणार असला तरी त्यावर मात करू असं पालघरचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सांगितलं। कोलकाता इथं आज ब्रिगेड परेड मैदानावर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयानं काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला परवानगी दिली आहे। या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत। कोलकाता पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगीसाठी दिलेला नकार फेटाळून लावत न्यायमूर्ती बागची यांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली। मात्र उपस्थितांची मर्यादा 4000 असावी यासह काही अटी लागू केल्या आहेत। कार्यक्रमादरम्यान काही अनुचित घटना घडली तर त्याची जबाबदारी आयोजकांची राहील। तसंच सर्व उपस्थितांची नावं न्यायालय आणि पोलिसांना सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत। अनुदान आयोग आणि शिवाजी विद्यापीठाचा हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवासी हिंदी साहित्य और मानव अधिकार या विषयावर घेण्यात आलेल्या 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचा काल समारोप झाला। 2 दिवसीय चर्चासत्राच्या समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते। माजी कुलगुरू जी.पी. गोपीनाथन, विवेक शंकर आदेश, वित्त अधिकारी ए.बी. चौगुले आणि संयोजक तसंच विभाग प्रमुख डॉ. पद्मा पाटील यावेळी उपस्थित होते। कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी हिंदी विभागानं प्रथमच डिजिटल प्रक्रिया राबवल्याबद्दल हिंदी विभागाचं अभिनंदन केलं। प्राध्यापक जी. गोपीनाथन यांनी प्रवासी हिंदी साहित्य आणि मानव अधिकाराची संकल्पना स्पष्ट केली। देशविदेशातील हिंदी विद्वानांनी यावेळी साहित्य आणि मानवाधिकार या विषयावर सखोल चर्चा केली। बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातल्या ताडीवाल रोड परिसरात काल पुणे बसपातर्फे जाहीर मेळावा घेण्यात आला। यावेळी विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांच्या उपस्थितीत बसपामध्ये प्रवेश केला। महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पक्षाचं बळ वाढवण्यासाठी हा मेळावा घेण्यात आला असं गरुड यांनी सांगितलं। दलित समाजाला निवडणुकीच्या वेळी किंमत दिली जाते, मात्र त्यांना सरकारी सुविधांपासून वंचित ठेवलं जातं। आता मात्र यावेळी बसपाचे नगरसेवक निश्चित निवडून येतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली। श्री संत वामन भाऊ आणि भगवान बाबा पुण्यतिथीनिमित्त राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। पनवेलमधल्या खांदा कॉलनीत झालेल्या कार्यक्रमात ह.भ.प. गहिनाथ महाराज खेडकर, भगवान गडकर यांच्या शुभ हस्ते वीणा पूजन आणि कलश पूजन प्रतिमा स्थापन करण्यात आली। राज्यातल्या विविध भागातले माथाडी कामगार, वाहतूकदार आणि नोकरदार या परिसरात राहतात। त्यांना भगवान बाबा यांची पुण्यतिथी आणि श्री संत वामन भाऊ यांच्या पुण्यतिथीला भगवान गडावर, गहिनीनाथ गडावर जाता येत नसल्यामुळे श्री संत वामन भाऊ आणि भगवान बाबा सेवा मंडळ यांच्यामार्फत दरवर्षी खांदेश्वर इथं पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात येतो। यंदाचं हे 13वं वर्ष आहे। 5 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात नामांकित आणि प्रख्यात कीर्तनकार आणि महाराज यांचं प्रबोधनपर कीर्तन भाविकांना ऐकायला मिळणार आहे। शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारं खरीपातलं पीक म्हणजे तूर। मात्र तुरीच्या पिकाच्या भावात शेतकऱ्याला तोट्याला सामोरं जावं लागणार असं चित्र आता तरी बाजारात दिसतंय।
गेल्या वर्षी तुरीला घाऊक बाजारात 15,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळाला होता. म्हणून यावर्षी देशभरातल्या शेतकऱ्यांनी तूर लागवडीवर भर दिला. त्याचं फलित म्हणून यंदा तुरीचं 40 लाख टन एवढं विक्रमी उत्पादन येण्याची शक्यता आहे, असं मत तज्ज्ञ मंडळींकडून वर्तवलं जात आहे. सरकारतर्फे तुरीची बोनससह किमान आधारभूत किंमत 5,050 रुपये ठरवण्यात आली आहे. या भावानं केंद्र आणि राज्य सरकारही तुरीची खरेदी करत आहे. शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीहून कमी दरानं व्यापाऱ्यांना तूर विकावी लागतेय. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही हमी भाव मिळेल या आशेवर केलेला भरमसाठ उत्पादन खर्चाचा बोजा शेतकऱ्यांवर पडलाय, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. कर्नाटक ही तुरीची देशातली मोठी बाजारपेठ मानली जाते. केंद्र सरकारनं ठरवून दिलेल्या बोनससह आधारभूत किमतीवर कर्नाटक सरकारनं 450 रुपये बोनस दिला. त्यामुळे शेतकऱ्यांची तूर कर्नाटक सरकार 5,500 रुपये भावानं विकत घेतेय. मुंबईतल्या भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात म्हणजेच राणीच्या बागेत सध्या डिझनीलँड अवतरलं आहे. या उद्यानात फुलं, फळं, झाडं आणि भाज्यांचं 22वं प्रदर्शन भरवण्यात आलंय. कालपासून या प्रदर्शनाला सुरुवात झाली असून उद्यापर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील. या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे फुलांची आणि हिरवळीची सजावट करून डिझनीलँडच्या धर्तीवर वेगवेगळ्या कार्टून्सच्या प्रतिकृती इथं तयार केल्या आहेत. तसंच कुंड्यांमध्ये वाढवलेली फळझाडं, फळभाज्या, मोसमी फुलझाडं, औषधी आणि सुगंधी वनस्पती आकर्षक पद्धतीनं मांडण्यात आल्या आहेत. उद्यानाच्या विविध विषयांवर कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे. यंदाच्या प्रदर्शनातून बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश देण्यात आला आहे, असं उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितलं. यावर्षी 22व्या फुलांचं प्रदर्शन आपण आयोजित केलेलं आहे. आपल्या माध्यमातून मी सर्व मुंबईकरांना विनंती करतो की त्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. इथे उद्यान विषयक 10 क्लासेस आपण घेणार आहोत. 10 वेगवेगळे विषय आहेत. ते 3 दिवसात आपण त्यांचे क्लासेस घेणार आहोत, जेणेकरून आपण घरातल्या घरात बाग कशी करू शकतो, व्हेजिटेबल्सचे काय काय प्रकार असू शकतात. इथे आपण परदेशी भाज्यांचं प्रदर्शन केलं आहे, जे आता आपण कुंडीमध्ये इझिली इथे आपल्या घरी घेऊ शकतो. त्याविषयी प्रात्यक्षिक ॲज वेल ॲज त्यांचं ट्रेनिंग सुद्धा आपण इथे देत आहोत. बघायला खूप छान आहे आणि यावर्षीची थीम तर लहान मुलांसाठी सुंदर आहे. ॲक्च्युली पूर्वी अशी थीम वगैरे काही बघितल्याचं मला तरी आठवत नाहीये. हां, दरवर्षी हे प्रदर्शन बघायला येतो आम्ही. खूप छान असतं. झाडांची वेगवेगळ्या प्रकार बघायला मिळतात. फुलं चांगली चांगली बघायला मिळतं. अरेंजमेंट खूप छान असते त्यांची फुलाची आणि दरवर्षी आवर्जून बघण्यासारखं हे प्रदर्शन आहे. जळगाव जिल्ह्यातल्या बहुतेक जलाशयांवर सध्या हिवाळ्यात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची गर्दी झालेली दिसून येते. तापी नदीवरील हतनूर धरणाच्या जलाशयावर सुमारे 300 प्रजातींचे स्थलांतरित पक्षी दाखल झाले आहेत. हे पक्षी चीन, नेपाळ, पाकिस्तान, बलुचिस्तान आणि सायबेरियातून हिवाळ्यादरम्यान स्थलांतरित होतात. काही पक्षी तर 5,000 किलोमीटरचा प्रवास करून इथे येतात. या पक्ष्यांमध्ये व्हाईट थ्रोटेड किंगफिशर, मोर शराटी, काळा शराटी, राजहंस, वारकरी, तलवार बदक, शेंडी बदक, तुतवार असंच अनेक प्रकारचे करकोचे आणि शिकारी पक्ष्यांचाही समावेश असतो. हतनूर धरणाच्या जलसाठ्यावर मुबलक अन्न आणि सुरक्षा मिळत असल्यानं दरवर्षी इथं येणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांची संख्या वाढतीये. पक्षीमित्र आणि अभ्यासकांसाठीही पक्षी निरीक्षणाची पर्वणीच असते. दरवर्षी वनविभाग आणि स्थानिक पक्षीमित्र संघटनांमार्फत पक्षी गणनाही केली जाते. या गणनेत दरवर्षी नवीन प्रजातींची नोंद होत आहे. हतनूर धरण परिसरातील पक्ष्यांची संख्या आणि इथली जैवविविधता लक्षात घेऊन हे क्षेत्र पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करावं, अशी पक्षीमित्रांची मागणी आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सर्वंकष विचार आणि ठोस कृती यांना प्राधान्य देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सचिवांना सूचना. जम्मू काश्मीरमधील सांबा विभागातल्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील घुसखोरी सीमा सुरक्षा दलानं हाणून पाडली. भारताच्या शांतता प्रक्रियेला पाकिस्ताननं सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईकची शक्यता. लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांचा इशारा. 2011च्या एअर इंडियाच्या कथित सॉफ्टवेअर खरेदी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल. आणि देशभरात मकर संक्रांत, पोंगल आणि बिहूचा उत्साह. राष्ट्रपती, पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.